माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक, न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांची कारवाई। अनेकदा वॉरंट निघूनही न्यायालयात हजर न झाल्याने पोलिसांकडून अटक। खासदार सुप्रिया सुळे आज बीडच्या मस्साजोग दौऱ्यावर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, तर सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। धनंजय देशमुखांच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकले, नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, दादांचं भाष्य। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या भूमिकेवर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रश्नचिन्ह। पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाही, राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांनाच आहे, पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतला पाहिजे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, राजीनामा घ्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का? मग सगळ्या यंत्रणा बंद करा, अंजली दमानिया यांचा सरकारवर निशाणा। धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा का नाही याआधी कोणी घ्यायचा हे ठरायला हवं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका। अजितदादा पक्षाचे प्रमुख, त्यांनी ठरवलं तर एका मिनिटात मुंडेंचा राजीनामा होईल, इतके ठोस पुरावे असताना मुंडेंना बडतर्फ करायला हवं, अंबादास दानवेंचा निशाणा। धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार केला, जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, या प्रकरणावर पुरावा असूनही गुन्हा का दाखल होत नाही, सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल। सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या, सुरेश धस मुंडेंना भेटील असं कधीच वाटलं नव्हतं, धनंजय मुंडे सुरेश धस भेटीवर सुळेंची प्रतिक्रिया। कृष्णा आंधळेला अटक करा, 25 तारखेपर्यंत अटक न केल्यास अन्न त्याग करू, आरोपींना फाशीची शिक्षा मिळेपर्यंत थांबणार नाही, मसाजोगमधील बैठकीत ग्रामस्थ आक्रमक। कृषी विभागातील घोटाळ्यावर मी 20 तारखेला बोलणार, कृषी विभागातील कथित घोटाळ्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आयएफएफ सीओने अंजली दमानिया यांचे सर्व आरोप फेटाळले, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला आयएफएफ सीओची उत्पादक विकण्याचा अधिकार नाही, भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात आयएफएफ सीओच्या सूचना। मनोज जरांगे हे आमचं दैवत, मनोज जरांगेंबद्दल काही बोलणार नाही, जरांगेंनी केलेल्या टीकेवर धस यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव निवृत्त होत आहेत आज। नितीन गडकरी राष्ट्रवादी जाणार अशा बातम्या करू नका, इस्लामपुरातील राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात जयंत पाटलांची माध्यमांना उद्देशून फटकेबाजी। राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर, भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या बातम्यांवरून जयंत पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केली, तर जयंतराव तुम्ही राजकारणाचा फार विचार करू नका असं म्हणत गडकरींनी लगावली कोपरखळी। काँग्रेसचे नवे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आज पदग्रहण सोहळा, दुपारी टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून सूत्र स्वीकारल्यानंतर बिर्ला मातोश्री सभागृह मरीन लाईन्स येथे पदग्रहण सोहळ्याचं आयोजन। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार याकडे लक्ष। मुंबईतील 4 विभागांची आज मातोश्रीवर 12 वाजता बैठक, वैभव नाईक ठाकरेंची भेट घेणार, तर मुंबई वरळी डोम येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची सायंकाळी 6 वाजता बैठक। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात, 28 फेब्रुवारीला शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक। शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार नाही, तर शिंदेच्या पक्षातला एक मोठा गट भाजपसोबत जाणार, राऊतांचा दावा, कोकणातल्या एका नेत्याचा उल्लेख करत राऊतांचा दावा। राज्यातील मनोरुग्णांची संख्या वाढत चालली, सकाळी बोलणाऱ्यांना मनोरुग्णांच्या दवाखान्यात भरती करावे लागेल, राधाकृष्ण विखे पाटलांची संजय राऊतांवर टीका। ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी आज पक्ष वाऱ्यावर सोडला, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांना टोला। आदित्य ठाकरेंना सोडण्याची भाषा करतील अशी ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था, शहाजी बापू पाटलांचा हल्लाबोल, तर भास्कर जाधवांनी चांगला निर्णय घेतल्यास त्यांना भरपूर संधी मिळेल, शहाजी बापू पाटलांचं वक्तव्य। मंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराआधी ठाण्यात बॅनरबाजी, वनमंत्री गणेश नाईकांचा 24 तासांच्या आत दुसरा जनता दरबार, बॅनरबाजीतून शक्ती प्रदर्शन। गणेश नाईक यांच्या आमदारकीला आव्हान, मतदार यादीत घोळ केल्याचा आरोप, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मनोहर मडवी यांनी उच्च न्यायालयात आव्हान केल्यानंतर नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। गृहराज्यमंत्री योगेश कदम दापोली दौऱ्यावर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 5 नगरसेवक कदम यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार।
इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती. मंदिराच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. अधिवेशनात फडणवीसांचं वक्तव्य. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी, चुकल्यानंतर कान पकडणारी नाती जपायची. मग आरशासारख्या त्या प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही. भास्कर जाधव यांचं कालचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत. भास्कर जाधव भाजपात येण्याची काही चर्चा नाही. त्यांनी भाजपशी अद्याप संपर्क केलेला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तर आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही. बावनकुळेंकडून विरोधकांवर पलटवार. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडून देखील जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. भास्कर जाधव नाराज नाहीत, ते ठाकरेंशी बोलते. नाराजांना थांबवणं ही जाधवांची भूमिका. माजी आमदार वैभव नाईकांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी आता सेना भवनाला टाळं ठोकावं. ठाकरेंनी बैठका बोलवाव्यात, आम्ही त्यांचा पक्ष रिकामा करतो. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका. काही नेते कोणत्याही पक्षात असले तरी नेहमी नाराज असतात. काहीतरी साध्य करण्यासाठी नाराजी असते. भाजप नेते विजय नातू यांची भास्कर जाधवांवर टीका. धारावीतील नागरिकांना न्याय मिळत नाही तोवर लढाई सुरू राहील. शिवसेना ठाकरे गट तुमच्या सोबत, उद्धव ठाकरे तुमच्या सोबत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंची प्रतिक्रिया. नवी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. अकोल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे सहसमन्वयक प्रकाश डवलेंची पक्षाला सोडचिठ्ठी. खासदार शाहू छत्रपतींची नितीन गडकरींकडे कोल्हापुरात उड्डाणपुलाची मागणी. मार्केट यार्ड परिसरात उड्डाणपूल करण्याबाबत शाहू छत्रपतींचं गडकरींना निवेदन. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन. या सोहळ्यात साहसी खेळांची प्रात्यक्षिकं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली तलवारबाजी. मंदिरांवर शासनाचं नियंत्रण नको. मंदिराच्या धनाचा अपव्यय व्हायला नको. आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनात गोविंदगिरी महाराज यांची प्रतिक्रिया. 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक. 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरे गटाला रामराम. साहेब मला माफ करा. जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जितेंद्र जनावळे 20 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार. सुरुवात तुम्ही केली पण नियतीने तुमचा शेवट केला. मंत्री जयकुमार गोरे यांची माजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकरांवर निशाणा साधत टीका. केंद्रीय मंत्री अमित शहा 22 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर. पुण्यात पंतप्रधान घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. शहांसोबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असणार. शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार प्रयागराजला जाणारे. सूत्रांची माहिती. 19 फेब्रुवारीला शिंदे प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणार. कुंभस्नानाच्या माध्यमातून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंदे शिवसेना आव्हान देणार. मुंबई बंगळुरू हा नवा महामार्ग आम्ही तयार करणार. नव्या महामार्गामुळे मुंबई ते बंगळुरूपर्यंत 5 तासात जाता येणार. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची माहिती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड बक्षिसापासून वंचित. आयोजकांकडून महेंद्र गायकवाडला बक्षीस देण्यात आलं नाही. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आयोजकांवर नाराज. अहिल्यानगरमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेत राजकारण झालं. आम्ही राजकारण बाजूला ठेवून स्पर्धा घेणार. कर्जत जामखेडमध्ये पुढच्या महिन्यात कुस्ती स्पर्धा होणार. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी. पैलवान चंद्रहार पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर कुस्ती स्पर्धा घेतली तर उपोषणच करणार. रोहित पवारांच्या कुस्ती स्पर्धेला चंद्रहार पाटलांचा इशारा. बदलापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता अनावरण करणार. सांगली जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालय परिसरात 100 मीटरपर्यंत असणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये आमदार जनता दरबारात आशुतोष काळेंचा पारा चढला. महिलेच्या तक्रारीनंतर काळेंनी ग्रामसेवकाला झापलं. बालाजी किनीकर हे खोटे सचिन तेंडुलकर. एकनाथ शिंदे हे त्यांचे अंपायर आहेत. त्यांनी बोट वर केलं तर कधी यांची विकेट जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचा राजेश वानखेडे नाटवला. 2023-24 या आर्थिक वर्षातील मागील त्याला शेततळ या योजनेतील अनुदानाचा निधी थकला. अनुदानापोटी 1,30,000 शेतकऱ्यांना मिळणारे सुमारे 716 कोटी रुपयांचा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग नाही. 21 फेब्रुवारीला 20 कामगारांचं राज्यभर आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक.
टोरेस घोटाळ्याच्या फसवणुकीचा आकडा 130 कोटींवर. जप्त केलेल्या 35 कोटींच्या मालमत्तेचं वाटप करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून हालचाली सुरू. मुंबईत गेल्या 2 महिन्यात 350 बांगलादेशींना अटक. मुंबई पोलिसांची कारवाई तर विविध पोलीस ठाण्यात बांगलादेशींचा शोध घेऊन धरपकड. मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेतही उत्तम यश मिळावं यासाठी गुणवत्ता वृद्धी उपक्रम सुरू. पालिकेच्या शिक्षण विभागाकडून उपक्रम. मुंबईच्या तापमानात 1 दिवसात 5 अंशाची घट. मुंबईकरांना काहीसा दिलासा. मात्र सततच्या बदलत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये गुजरातच्या प्राणी संग्रहालयातून आणलेली सिंहाची जोडी सिंह सफारीत दाखल झालेली आहे. उद्यानात सिंह सफारी आणि व्याघ्र सफारीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक आहे. महावितरणच्या वीज दर प्रस्तावावर सूचना हरकती सादर करण्याची आज शेवटची तारीख. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सूचना हरकती सादर करण्याची संधी असेल. सोमवारी तांत्रिक अडचणी आल्याने मुदतवाढ देण्यात आली. रखडलेले 17 SRA प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार. निविदा प्रक्रिया काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश. कल्याणमध्ये MBBS प्रवेशाच्या नावाखाली एका महिलेची 5 लाखांची फसवणूक. आरोपीकडून महिलेला ठार मारण्याची धमकी. दोघांविरोधात गुन्हा दाखल. शिवजयंतीनिमित्त कल्याणमध्ये साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची 40 फुटांची रांगोळी. कल्याणमधील वेद आर्ट अकादमीच्या विद्यार्थ्यांची कलाकृती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या पोस्ट डॉक फेलोशिपची रखडपट्टी. सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर अद्यापही फेलोशिपधारकांची नावं जाहीर नाही. पुण्यातील जुन्नरमध्ये शिवजयंती महोत्सवाचं आयोजन. महोत्सवानिमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन. बैलगाड्यांचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या भोरमधील जलसंपदा विभागाच्या कामांना निधी उपलब्ध करून द्या. भोरचे राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांची जलसंपदा मंत्री विखे पाटलांकडे मागणी. पुण्यात खासगी आरो प्रकल्पांसाठी नियमावली. प्रकल्प चालकांनी पाण्याची सातत्याने तपासणी करून घेणं बंधनकारक. सिंहगड रस्त्यावरील अनेक भागात GBS रुग्ण आढळून आल्यानंतर महापालिकेकडून नियमावली तयार. पुण्याच्या येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांची धिंड. आरोपीकडून या भागात 12 रिक्षा आणि दुचाकींची तोडफोड करण्यात आली. पुण्याच्या भोरमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबादसह विविध जिल्ह्यातील 110 स्पर्धकांचा वक्तृत्व स्पर्धेत सहभाग. पुण्याच्या जुन्नरमध्ये शिवजयंतीनिमित्त बाजारपेठ भगव्या झेंड्यांनी सजली. गाडीला बांधण्यासाठी शिवभक्तांकडून झेंडे खरेदी. पुण्यातील शिरूर शहराला जोडणारा मुख्य रस्त्यावर सुमारे 2 महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली खोदकाम. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं कामं लवकर पूर्ण करण्याची मागणी. मालवणच्या राजकोटमधील शिवपुतळ्याची उद्या पायाभरणी. पुतळ्याच्या पायाभरणीला शिवजयंतीचा मुहूर्त साधला. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. 2 महिन्यात तुरीच्या दरात 4,000 रुपयांची घसरण. विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारात तुरीचे दर पडले. सध्या तुरीचे दर 6,500 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल. नागपूर विभागात 12वीच्या भौतिकशास्त्राच्या परीक्षेत कॉपीची 5 प्रकरणं. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी. संबंधित परीक्षा केंद्राची पुढील सत्रापासून मान्यता रद्द होणार. सततच्या बदलत्या हवामानामुळे यंदा मोगरा उत्पादनात मोठी घट. ऐन लग्नसराईत मोगऱ्याचा दर तिपटीने वाढला. मोगऱ्याचे दर 3,000 रुपये किलो. नागपुरातील माजी नगरसेवक कमलेश चौधरीसह 4 गुन्हा दाखल. फुटाळा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इचलकरंजी पालिका आयुक्तांचा इशारा. आयुक्त पल्लवी पाटलांचा अधिकाऱ्यांना दम. सिंधुदुर्गात फसवणूक टाळण्यासाठी देवगड हापूस आंब्यावर असणार बारकोड. सध्या सिंधुदुर्गात परराज्यातील आंब्याची देवगड हापूस म्हणून विक्री. तळ कोकणातील बदलत्या हवामानामुळे आंबा बागायतदारांना मोठा फटका. दरवर्षीच्या तुलनेत यंदा सिंधुदुर्गातील बागायतदारांना केवळ 30% आंब्याचं उत्पन्न मिळण्याचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव मोरेवाडी परिसरात घराला आग. आगीत घरातील साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पात 60.95% इतका जलसाठा शिल्लक. आगामी काळात अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची शक्यता. जळगावच्या कांचननगरमध्ये जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. 7 जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्याच्या वाघोलीत बैलगाडा शर्यतीचा व्हिडिओ व्हायरल. शर्यतीत 80 वर्षीय चांगदेव नानांकडून तरुणांना लाजवेल असा जल्लोष. तर चांगदेव नाना अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील कोल्हेवाडी गावचे रहिवासी.
तुळजापुरात 2.5 वर्षापासून ड्रग्ज तस्करी सुरू असल्याचा पुजाऱ्यांचा आरोप. 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा नाही. ड्रग्ज विरोधात कारवाई न केल्यास तुळजापूर बंदचा इशारा. विरारमध्ये खासगी ट्रॅव्हल्सची दुचाकीवरील पती पत्नीला धडक. अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी. मुंबईच्या गोरेगाव भागातील आरे वसाहतीचा कायापालट होणार. मंत्री अतुल सावेंकडून आरे वसाहतीचा आढावा. पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बदल करण्याच्या सावेंच्या अधिकाऱ्यांना सूचना. उजनी धरणातून सोलापूर शहर आणि इतर तालुक्यांसाठी 1600 क्युसेक पाणी टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात. सोलापूर शहराची 1.5 महिन्यांची तहान भागणार. नांदेडच्या कंधारमध्ये पेट्रोल पंप परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक आग. नागरिकांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात यश. घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. ट्रकचं मात्र नुकसान. नवी मुंबई पालिका नवी मुंबई परिवहनमधील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ व अन्य सुविधांचा विषय मार्गी लवकरच लावणार. श्रमिक सेनेच्या मागणीवर कामगार मंत्री फुंडकर यांचे पालिका प्रशासनाला निर्देश. धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या दरात मोठी घसरण. टोमॅटोचा भाव प्रति कॅरेट 100 ते 120 रुपये झाल्याने शेतकरी चिंतेत. उन्हाळा सुरू झाल्याने धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाळवणी पदार्थ बनवण्यासाठी महिलांची लगबग. पापड, शेवया, कुरडया बनवण्यात महिला व्यस्त. नंदुरबार जिल्हा ठिबक सिंचन योजनेचं अनुदान 2.5 वर्षांपासून रखडलं. ठिबक सिंचन योजनेचं अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी. जळगावच्या जामनेरमधील मोराड गावातील 65 वर्षीय वृद्धाने दारूच्या बाटल्यांपासून कलाकृती साकारली. अरुण पाटील असं कलाकृती बनवणाऱ्या या वृद्धाचं नाव.